नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणेस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस विकार, खास करून केस गळणं आणि टक्कल यासाठी आलेले नवीन उपचार. अर्थात याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच पहिल्या महिला केशविकार तज्ञ डॉक्टर सोनल शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शाह यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर सोनल शाह या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतातील पहिल्या महिला ट्रायकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे पहिल्या महिला केशविकार तज्ञ आहेत. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध प्रकारचं केस विकारांवरील औषधांवरचं संशोधन हे त्यांचं जगप्रसिद्ध पावलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांनी मिळून स्थापना केलेली रिचफिल संस्था आज भारतामध्ये 57 अधिक ठिकाणी आपली रुग्णसेवा देत आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज विविध ठिकाणी रिचफिलचे क्लिनिक्स आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी सर्वत्र आज महाराष्ट्रामध्ये रिचफिल संस्थेद्वारे केस विकारांवरील सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली पुरवले जात आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी टोल फ्री नंबरही बघत आहात. पण सगळ्यात महत्वाचं की डॉक्टर सोनल शाह यांच्याविषयी सांगत असताना त्यांना महाराष्ट्र वैभव अवॉर्ड 2002 साली देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांना त्यांचं नॉमिनेशन करण्यात आलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त रोनाल्ड सलिंगर अवॉर्ड जे 2007 साली देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातील अतिशय पॉप्युलर अशी फेमिना मिस इंडिया ब्युटी पेजंट ही जी स्पर्धा आहे, सौंदर्य स्पर्धा आहे, त्याच्यावरती ऑफिशियल हेअर केअर एक्सपर्ट म्हणून त्या गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. डॉक्टरांची थोडक्यात या ठिकाणी ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो की केस विकार हा जो महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये निदान करणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्याचप्रमाणे निदानाच्या बरोबरीनेच होलिस्टिक पद्धतीने अप्रोच ठेवून आज रिचफिल संस्थेमध्ये सर्व प्रकारचे उपचार हे एकत्रितपणे एका छताखाली दिले जातात. आपण त्याविषयी आजच्या कार्यक्रमात पुढे जाणीव करून घेऊया. पण तत्पूर्वी डॉक्टर सोनल शाह पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. हॅलो डॉक्टर मध्ये आपण पूर्वी अनेकदा केस विकारांची चर्चा केलेली आहे. एकंदरीतच आज समाजामध्ये जे काही केस विकारांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्याचं एक कारण बदललेली जीवनशैली आपल्याला म्हणता येईल. मानसिक ताणतणाव, शारीरिक ताणतणाव आणि पूर्वीच्या काळी जे वार्धक्यावस्थेत केस गळणं दिसायचं ते आता तरुण अवस्थेत मुलांमध्ये खास करून केस पांढरं होणं, हेअर ग्रेइंग हे फार आपल्याला जास्त आढळतं. काय स्थिती आहे एकंदरीतच आज केस विकारांची? कुठल्या प्रकारचे रुग्ण येतात आपल्याकडे? केस विकारांचे हे जे शास्त्र आहे महेश, हे आता एक भारतामध्ये एक पाठी आम्ही जे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जे काम करतोय ते आता 10 वर्ष, 5 वर्षांनी हे एक अवेअरनेस चालू झालेला आहे. आणि एक सौंदर्याने जे एक दृष्टिकोन नाही घेता ते एक आरोग्याने पण दृष्टिकोन त्याच्या हळूहळू आता येत चाललेला आहे. तर सौंदर्यानेच त्याला नाही बघायला पाहिजे. हे केस आपले शरीरांचे एक महत्वाचे अंग आहे आणि त्याला सौंदर्याने दृष्टिकोन देऊन मात्र आपण समजूया की आपण हे तेल लावला किंवा काय आपण लोशन लावला आणि केसांची वाढ होणार की केसांचे जे प्रॉब्लेम आहे जे तुम्ही सांगता ते प्रीमॅच्युअर ग्रेइंग वगैरे अकाळपणे जे पांढरे होऊन जातात मुलांमध्ये बघत दिसू येतात. इव्हन स्त्रियांमध्ये पण हे प्रॉब्लेम बराचसा वाढत गेलेला आहे. आणि स्कूल गोईंग चिल्ड्रन हे पांढरे व्हायचे केस आणि मानसिक ताणतणावामुळे ते वाढत चाललेलं आहे. आणि आहारामध्ये केस जे आपले आहे ते प्रोटीन, मिनरल्स, आयर्ननी बनले गेलेले आहे. तर आहार पण एक महत्वाचा भाग भजवतो ह्याच्यामध्ये. आणि आहार आपला आता हळूहळू असा फास्ट फूड झालेला आहे की ते नरिशमेंट आपल्याला भेटत नाही आणि मुलांमध्ये हे पांढरे केस व्हायची केस रुग्ण आता वाढत चाललेले आहे. तर केसांच्या हे जे शास्त्र आहे ते मात्र सौंदर्याने नाही पण आरोग्याने दृष्टीने म्हणजे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येत आहे तेव्हा आपण एक होलिस्टिक अप्रोच करता. त्यांची आरोग्याची स्थिती काय आहे म्हणजे पूर्ण केस हिस्ट्री, काय रोग आहे, त्यांना बरेचसे रोग जसं की थायरॉइड आहे, एनिमिक कंडिशन आहे, हृदयांचे काय प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे आणि डायबिटीस. आता हे मानसिक तणाव इज लाईक अ मॉडर्न डे किलर झालेला आहे की डायबिटीसचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. डायबिटीसमुळे मिनरल इम्बॅलन्स बॉडीमध्ये होऊन जाते. मिनरल एक गरजाचं आहे केसांना स्ट्रेंथ द्यायला आणि त्याची वाढसाठी. तर ते इम्बॅलन्स ही होऊन जाते आणि त्याच्यामुळे केस गळणं, ड्रायनेस, ब्रिटलनेस, केस तुटणं हे सगळं प्रकार चालू होतात. आणि आता काय आहे की आपल्याला कळत नाही की
50 केस आपण बघूया गळणं सांगायच्या, किंवा 100 बघूया, किंवा 200 बघूया, म्हणजे किती केस पडले तर आपण सांगूया हे केस गळणं आहे. आणि त्याची ट्रीटमेंटसाठी आपण विशेष तज्ञाकडे, ट्रायकोलॉजिस्टकडे जाऊया. ते आपल्याला समजण येत नाही. तर जेव्हा रुग्ण येत आहे 50 केस गळो किंवा 100 केस गळो, पण त्याची एनर्जन टेलोजन रेशिओ माहिती काढायची गरजाची आहे. तर रुग्ण जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपण होलिस्टिक अप्रोच, एक केस हिस्ट्री डिटेलमध्ये घेत आहे आणि काय काय ब्लड टेस्ट आपण सजेस्ट करते त्यांना, आणि एक डायग्नोस्टिक प्रोसिजर की आपण 10 केस रुग्णांचे घेत आहे आणि त्याची इन डेप्थ एनालिसिस करताय. म्हणजे एनर्जन टेलोजन रेशिओ बघता आपण. एनर्जन हे एक ग्रोईंग फेज आहे केसांच्या आणि टेलोजन एक फॉलिंग फेज आहे केसांच्या. एनर्जनची लाईफ स्पॅन असते, म्हणजे केस आपल्या वाढीच्या फेजमध्ये 3 ते 4 वर्ष असतात आणि सिंगल केस म्हणजे वाढीच्या फेजमध्ये जाते आणि फॉलिंगच्या फेजमध्येही जातं. तर फॉलिंगच्या फेज 3 महिन्याच्या असतात, त्याला आपण टेलोजन म्हणतात. हे रेशिओ नॉर्मल स्कॅल्पमध्ये 80 to 20 असायला पाहिजे, म्हणजे 80% एनर्जन फेजमध्ये आणि 20% टेलोजन फॉलिंग फेजमध्ये असायला पाहिजे. हे रेशिओमध्ये जर इम्बॅलन्स झाला तर 20 के 30 केस पण गळत आहे तरी पण आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे. फार आपण महत्वाची गोष्ट सांगितलीत की 20 किंवा 30 केस जरी गरज असेल तरी सुद्धा अर्ली स्टेजमध्ये जर का आपण ट्रीटमेंट घेऊ शकलो तर त्याचे उपचार चांगल्या रीतीने होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिचफिल्ड संस्था संपूर्ण भारतभर कार्यरत आहे, पण खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 18हून अधिक रुग्णसेवा केंद्र आहेत. आता रिचफिल्डची पुण्यामध्ये 8 केंद्र आहेत. औंध या ठिकाणी सोहराब हॉल, त्याचप्रमाणे लक्ष्मी रोड, विमाननगर ह्या विविध ठिकाणी, त्याचप्रमाणे नागपूरला लोकमत स्क्वेअर या ठिकाणी रुग्णसेवा देत आहे रिचफिल्ड. आता लोकमत स्क्वेअर नागपूर या ठिकाणी, राजारामपुरीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी रुग्णसेवा मिळत आहे आणि नाशिकला पाटील प्लाझा आणि कॅनडा कॉर्नर या 2 ठिकाणी आता रिचफिल्ड आपली रुग्णसेवा देत आहे. सगळ्यात महत्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिचफिल्ड संस्थेमध्ये आज केस विकारांवरील आणि टक्कलवरील सर्व प्रकारचं निदान आणि उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहे, अतिशय माफक दरामध्ये. आणि आपण जरूर त्याचा लाभ घेऊ शकता. आपण टोल फ्री क्रमांक त्यांचा बघत आहात, तो टिपून घ्या. आपल्याला जर का अधिक काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण मोफत ह्या क्रमांकावरती जरूर प्रश्न विचारू शकता. सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅडम की लवकर अप्रोच करणं ट्रायकोलॉजिस्ट किंवा केस विकार तज्ञांना जर का केस गळत असतील तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. एखादा रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर म्हणालात तसं पण की एक होलिस्टिक पद्धतीने अप्रोच ठेवून त्याचं निदान सुरुवातीला केलं जातं, मग उपचारांकडे आपण जाता. उपचार विविध प्रकारचे उपलब्ध आहेतच. काही लहान मुलांमध्ये सध्या केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं आढळतंय का, किंवा काही विविध प्रकारचे आजार? आता आपण बोलले ते केस गळण्याचा झाला, आता टक्कलपणा पडायच्या पण, म्हणजे अनुवांशिक टक्कलपणा पडणं जे इरिव्हर्सिबल आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. रिव्हर्सिबल टक्कल पडायच्या म्हणजे त्याच्यामध्ये पण बरेचसे ट्रायकोटिलोमेनिया आहे, फंगल इन्फेक्शन आहे, रिंगवर्म इन्फेक्शन ज्याला म्हणते, ज्याच्यामध्ये पॅच होऊन जाते, एलोपेशिया एरियाटा चाई आपण ज्याला म्हणतात, हे सगळे रिव्हर्सिबल बॉल्डनेसेस आहे आणि हे कुठल्याही वयाला होऊ शकते. म्हणजे लहान मुलाला पण दिसू येतं आणि मोठ्या वयात पण हे दिसू येतं. आपण बघूया एक ट्रायकोटिलोमेनिया जे एकदम, आता पहिला आम्ही जेव्हा हे स्टडी करत होते तेव्हा हा ट्रायकोटिलोमेनिया महेश जे होता, आम्ही सब्जेक्टमध्ये ते टॉपिक आला ते आम्हाला आलं की हे असं काय होऊ शकते काय. आणि आता सध्या लास्ट 5 वर्षामध्ये आम्ही बघतोय की बरेचसे रुग्णाला हे प्रॉब्लेम आहे. इकडे जे आपण बघता ते ट्रायकोटिलोमेनियामध्ये मानसिक तणावामुळे ते पेशंटला हे एडिक्शन होऊन जातात. रुग्ण आपला केसांबरोबर खेळत खेळत त्याला ओढायचे चालू करतात, म्हणजे हे केस ओढणं चालू होतात आणि जेव्हा पेशंटला माहिती नाही आहे ते टायमाला हे सबकॉन्शियस लेवलला ते पेशंट ते केसांना ओढायचं चालू करते. म्हणजे जे टायमाला ते स्टडी करत आहे किंवा टीव्ही बघत आहे किंवा रात्री झोपतानाही हे ऑटोमॅटिक हात त्यांच्या केसवर जाते आणि ओढायचं चालू होते. त्याच्यामुळे आपण हे एक कॅपिलोस्कोपी आहे जे निदान साठी आपण हे कॅपिलोस्कोपी डायग्नोस्टिक प्रोसिजर यूज करत आहे. स्कॅल्प चेक करते, आपल्याला कळते की इकडे फॉलिकल्स जे आहे ते सूजन त्याच्यामध्ये आलेली आहे, सूज आलेली आहे आणि बरेचसे ब्रोकन हेअर आपल्याला दिसू येत आहे आणि काय काय टायमाला ते फॉलिकलला इन्फेक्शन होऊन रेडनेस किंवा पेनफुल बॉइल्स वगैरे पण स्कॅल्पला यायला चालू होते. आणि ह्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट जे आहे तर
औषधांनी हे ट्रीटमेंटनी आपण बरेचसे पूर्ण केस आपल्याला परत येऊ शकतात. हे आपण इकडे बघताय की हे पेशंटला मानसिक तणावामुळे हे ट्रायकोटिलोमेनिया चालू झाला, पूर्ण स्कॅल्प त्याच्या इन्व्हॉल्व झाला आणि त्याची औषधानंतर पूर्ण केस त्याचे परत आले. म्हणजे हर टायमाला जे रुग्णाला असं वाटतंय की माझी इरिव्हर्सिबल किंवा रिव्हर्सिबल हे टक्कलपणा काय आहे मला समजून नाही पडत, ते टायमाला आपण विशेषज्ञ ट्रायकोलॉजिस्ट कडे जाऊन त्याची जर टायमावरती आपण ट्रीटमेंट चालू केली तर सगळे परत केस आपल्याला येऊ शकते. रिचफिल्ड संस्था आज सर्व प्रकारच्या केस विकारांवरील निदान आणि उपचार एकत्रितपणे एका छताखाली पुरवत आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये 18हून अधिक सेंटर्स आहेत, पुण्यामध्ये 8हून अधिक सेंटर्स आहेत, नागपूर या ठिकाणी लोकमत स्क्वेअर या ठिकाणी सेंटर आहे, कोल्हापूरला राजारामपुरी खास आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आणि नाशिकला उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी नाशिकला पाटील प्लाझा आणि कॅनडा कॉर्नर अशी 2 रुग्णसेवा केंद्र रिचफिल्ड चालवत आहे. सध्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या केस विकार आणि टक्कल यांच्यासाठी एकत्रितपणे निदान आणि उपचार, कारण केस विकारांमध्ये निदान ही अतिशय एक महत्त्वाची स्टेप आहे. आणि मॅडम आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे विविध प्रकारच्या केसांचे विरळपणा आपल्याला दिसतो आणि पुरुष आणि स्त्रियांमध्ये सुद्धा आता केस विरळ होण्याचं प्रमाण वाढत चाललंय, जे पूर्वीच्या काळी कदाचित बघायला मिळत नव्हतं. काय सांगता येईल याविषयी? त्याच्यासाठी तो टिपून घ्या. आपल्याला जर का अधिक काही प्रश्न विचार घेऊ शकता आपण टोल फ्री क्रमांक त्यांचा बघत आफक दरामध्ये, आणि आपण जरूर त्याचा लाभ एका छताखाली उपलब्ध आहे. अतिशय माव प्रकारचं निदान आणि उपचार एकत्रित विकारांवरील आणि टक्कलवरील सर्व रिचफिल्ड संस्थेमध्ये आज केस महत्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 ठिकाणी आता रिचफिल्ड आपली रुग्णसेवा देत आहे. सगळ्याचा आणि कॅनडा कॉर्नर या मिळत आहे आणि नाशिकला पाटील प्लाझामध्ये कोल्हापूर या ठिकाणी रुग्णसेवा. मोठ्या वयात पण हे दिसू, लहान मुलाला पण दिसू येतं आणि कुठल्याही वयाला होऊ शकते, म्हणजे पॉर्नसिस आहे. आणि हे कुठले म्हणतात, हे सगळे रिव्हर्सिबल बॉडी लोपेशिया एरियाटा चाई आपण ज्याला म्हणते, ज्याच्यामध्ये पॅच होऊन जाते, एक्शन आहे, रिंगवर्म इन्फेक्शन ज्याला ट्रायकोटिलोमेनिया आहे, फंगल इन्फेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये पण बरेच रिव्हर्सिबल टक्कलपणाच्या इरिव्हर्सिबल आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, अनुवंशिक टक्कलपणा पडणं, टक्कलपणा पडायच्या पण म्हणजे ते केस गळण्याचा झाला. आता टक्करचे आजार आता आपण बोलले वाढलेलं आढळतंय का, किंवा काही विविध प्रकारचे सध्या केस गळण्याचं प्रमाण काही लहान मुलांमध्ये उपचार विविध प्रकारचे उपलब्ध आहेतच, सुरुवातीला केलं जातं मग उपचारांकडे आपण जातो मध्ये असायला पाहिजे. हे प्रतिशत टेलोजन फॉलिंग फेज मध्ये आणि 80% एनाजन फेज 20 असायला पाहिजे, म्हणजे नॉर्मल स्कॅल्प मध्ये 80 to 10 म्हणतात. हे रेशिओ नॉर्मल 3 महिन्याच्या असते, त्याला आपण टेलोजनही जातो. तर फॉलिंगच्या फेज वाढीच्या फेज मध्ये जाते आणि फॉलिंगच्या फेज मध्ये, आणि सिंगल केस म्हणजे 3 ते 4 वर्ष असतात. ते टायमाला हे सबकॉन्शियस लेवलला पेशंटला माहिती नाही आहे ते चालू होतात आणि जेव्हा चालू करतात म्हणजे हे केस ओढणं बरोबर खेळत खेळत त्याला ओढायचे केस रुग्ण आपला पेशंटला हे एडिक्शन होऊन जातात नावामुळे. ते ट्रायकोटिलोमेनियामध्ये मानसिक तणाव इकडे जे आपण बघता ते ट्रायकोचे रुग्णाला हे प्रॉब्लेम आहे. वर्षामध्ये आम्ही बघतोय की बरे, आणि आता सध्या लास्ट 5 की हे असं काय होऊ शकते काय मध्ये ते टॉपिक आला त्यामुळे या महेश जे होता आम्ही सब्जेक्ट तेव्हा हा ट्रायकोटिलोमेनिया जेव्हा हे स्टडी करत होत एकदम आता पहिला ट्रायकोटिलोमेनिया जे येतात आपण बघूया. एक त्याच्यामध्ये आलेली आहे, सूज आलेली आहे, फॉलिकल्स जे आहे ते सूजन करते, आपल्याला कळते की इकडे जर यूज करत आहे. स्कॅल्प चेक पण हे कॅपिलोस्कोपी डायग्नोस्टिक प्रोसिपी आहे, जे निदान साठी आपण हे एक कॅपिलोस्कोप चालू होते. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक हात त्यांच्या केसवर जाते आणि ओढा. रात्री झोपतानाही हे ऑटो आहे किंवा टीव्ही बघत आहे किंवा म्हणजे जे टायमाला ते स्टडी करत ते पेशंट ते केसांना ओढायचं चालू करते. केस आपल्या वाढीचे फेज मध्ये एनर्जनची लाईफ स्पॅन असते, म्हणजे एक फॉलिंग फेज आहे केसांच्या फेज आहे केसांच्या, आणि टेलो आपण एनाजन हे एक ग्रोईंग एनाजन टेलोजन रेशिओ बघता डेप्थ एनालिसिस करताय, म्हणजे एनचे घेत आहे आणि त्याची इन डेप्थ 10 केस रुग्ण डायग्नोस्टिक प्रोसिजर सजेस्ट करते त्यांना, आणि एक डायकाय ब्लड टेस्ट आपण डिटेलमध्ये घेत आहे आणि कायटिक अप्रोच एक केस हिस्ट्री आपल्याकडे येते तेव्हा आपण होलिस्टिकची गरजाची आहे. तर रुग्ण जेव्हा टेलोजन रेशिओ माहिती काढायवर केस गळो, पण त्यांची एनर्जन केस गळो किंवा 100 रुग्ण येत आहे 50 समजण येत नाही, तर जेकडे जाऊया ते समजत आपल्याला विशेषज्ञकडे ट्रायकोलॉजी ट्रीटमेंटसाठी आपण ट्रायकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे पहिल्या महिला
आज शस्त्रक्रिया आहे, विना शस्त्रक्रिया, तर याचा नवीन नवीन ऍडव्हान्टेजेस आलेले आहेत की कुठल्याही प्रकारे वेदना न होता वेदनारहित शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, विना शस्त्रक्रिया उपचार आज केसांचे वेरळपणासाठी उपलब्ध आहेत, अॅनाग्रो सारखे. आणि हे नवीन उपचार काय आहेत आपण जाणून घेऊया. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कल यासाठी असणाऱ्या नवीन प्रभावी उपचारांविषयी. मगाशी आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेतलं की वेगवेगळ्या प्रकारच्या केस गळण्या किंवा टक्कलसाठी रिचफिल्ड संस्थेमध्ये आता प्रभावी प्रकारचे निदान उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये कॅपिलोस्कोपी सारखे निदान पद्धती उपलब्ध आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त होलिस्टिक पद्धतीने पेशंटच्या संपूर्ण शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक स्थितीचा विचार करून त्याची उपचार पद्धती ठरवली जाते. निदानामध्ये मगाशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे केस हा मनुष्याच्या आरोग्याचा आरसा आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्य चांगलं राखणं केसांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की योग्य ते निदान, मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्थातच निदान झाल्यानंतर उपचार पद्धतीमध्ये आज औषधोपचार उपलब्ध आहेत रिचफिल्डमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त विना शस्त्रक्रिया उपचार उपलब्ध आहेत आणि शस्त्रक्रियेचे सुद्धा उपचार उपलब्ध आहेत, जे अतिशय वेदनारहित पद्धतीने केले जातात. आज रिचफिल्ड संस्था ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 18 ठिकाणी, पुण्यामध्ये 8 ठिकाणी, नागपूरमध्ये लोकमत स्क्वेअर, कोल्हापूर राजारामपुरी आणि नाशिकला 2 ठिकाणी पाटील प्लाझा आणि कॅनडा कॉर्नर या ठिकाणी आपली रुग्णसेवा केंद्र चालवत आहे. आपण जरूर त्यांचे कॉन्टॅक्टसाठी नंबर टिपून घ्या आणि आपण संपर्क करू शकता जर का आपल्याला केस विकारांविषयी अधिक जर का काही माहिती हवी असेल तर. आपण मगाशी जाणून घेतल्याप्रमाणे आज नवीन उपचार आलेले आहेत, खास करून केसांच्या विरळपणासाठी म्हणजे हेअर थिनिंगसाठी. काय आहेत ते आपण जाणून घेऊया. आता डॉक्टर सोनल शहा, ज्या भारतातील पहिल्या महिला ट्रायकॉलॉजिस्ट आहेत, पहिल्या महिला केशविकार तज्ञ आहेत. मॅडम, आम्हाला या नवीन ट्रीटमेंट विषयी सांगा. आपण बघूया आता हे अॅनाग्रो प्लांट स्टेम सेल थेरपी एक लेटेस्ट थेरपी आहे. हे एक स्विस इटालियन थेरपी आहे आणि आपण हे रिचफिल्डनी मिबेलच्या संघाती एक संशोधन करून हे थेरपीला आता आपण 1 वर्षापासून रुग्णावरती आपण त्याचा उपचार करते हे विरळपणासाठी. आणि जेव्हा पेशंट आपल्याकडे येत आहे तेव्हा हे रिचफिल्ड आम्ही जे आहे ते संशोधनमध्ये केसांच्या विविध प्रकारांच्या रोगांमध्ये हे आघाडीवरती संशोधन आपण करत आहे. आणि हे मिबेलच्या संघाती आपण हे प्लांट स्टेम पेशीमध्येतून जे स्विस ऍपल स्टेम सेल आहे, आर्गन स्टेम सेल आहे, पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट आहे आणि Q10 जे एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करते, हे सगळ्या स्टेम सेल्सची असर केसांवरती करायला. आणि आपण एक संशोधन करून आता हे जे PCT रेज्युमेक्स आपण जे दवाई उपलब्ध केलेली आहे संशोधन करून ते स्कॅल्पमध्ये त्याच्या रूट पर्यंत कशी पोचवायची विना शस्त्रक्रिया करून आणि पेनलेस मेथडनी ते आपण इटलीला हे संशोधन करून हे RF एनागेन 10X एक मशीन जे आहे लेटेस्ट भारतामध्ये हे सर्वप्रथम हे मशीन आहे जे पेनलेसली हे PCT रेज्युमेक्स प्लांट पेशीला ते दवाईला ते स्कॅल्प मूळापर्यंत ते पाठवायच्या हे मशीननी आपण हे उपचार करत आहे. आणि हे मशीननी डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजे डेड सेल्सला आपण रिमूव्ह करतात आणि ते ओपन पोअर्समध्ये आपण ते सोनोफोरोसिसनी साऊंड वेव्हजनी हे स्टेम पेशीला मूळापर्यंत त्याला पाठवत आहे. आणि DHT एक जे हॉर्मोन आहे जे हे केसांना विरळपणा करते ते DHTला आपण डिसलॉज करता आणि केसांना पुनर्जीवन आपण देऊ शकता. त्याच्यामुळे नवीन ग्रोथ नाही असते, ह्याच्यामध्ये हे इरिव्हर्सिबल डिस्ट्रक्शन असते, पण त्याच्यामुळे केसांची जाड आपण वाढवू शकता. आणि हे प्लांट स्टेम सेल आपण ते होम केअरसाठी रुग्णाला घरी पण लावायला आपण ट्रीटमेंटमध्ये देत आहे. आणि हे रेग्युलर ट्रीटमेंटनी केसांचे जाड आपण वाढवू शकता, विरळपणा आपण फाईट करू शकता. हे जे स्टेम सेल्स आहेत ते हेअर फॉलवरती, हेअर थिनिंगवरती, विरळपणावरती आणि एजिंग प्रोसेसला पण हे स्लो डाऊन करते. म्हणजे हे व्हॉल्यूमसाठी आणि दाट विरळपणामध्ये केसांची हे ट्रीटमेंट करायला हे लेटेस्ट थेरपी आहे स्विस प्लांट स्टेम थेरपी. हे लेटेस्ट विदाउट एनी शस्त्रक्रिया, बिन शस्त्रक्रिया पेनलेस प्रोसिजर आहे आणि भारतामध्ये हे सर्वप्रथम आपण आणलेली आहे. आणि ह्याच्याने आपण बघूया इकडे की जे रिझल्ट भेटलेले आहे हे विरळपणा जे झालेला आहे, अनुवांशिक विरळपणा, हे बिफोरची ट्रीटमेंट आहे आणि एनाग्रो नंतर जे आपले जे हे उपचार जे केल्यानंतरचे पेशंटचे काही आपण
रिझल्ट बघू शकता. आपण जरूर या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने केसांच्या विरळपणासाठी वनस्पतींच्या मूळ पेशी वापरून म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपण केसांचा विरळपणा घालवू शकतो. पुन्हा एकदा घनदाट केस आपल्याला मिळू शकतात आणि यासाठी रिचफिलच्या संपर्कासाठी जो टोल फ्री नंबर आहे तो आपण जरूर टिपून घ्या. तो नंबर आहे 1800-200-5677 म्हणजेच 1800-200-5677. आणि जर आपल्याला अधिक माहिती असेल तर वेबसाईटवरती आपण जरूर संपर्क करू शकता www.richfield.com ह्या वेबसाईटवरती. डॉक्टर सोनल शहा, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि तसंच अॅनाग्रो सारखी ट्रीटमेंट आज भारतामध्ये सर्वप्रथम लॉन्च करण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.